श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत वृश्चिक राशीच्या जातकांना 13 जुलै ते 28 नोव्हेंबर या 140 दिवसांमध्ये शनिदेवांची वक्रावस्था जेव्हा असणार आहे तेव्हा कोणते लाभ प्राप्त होऊ शकतात आणि कोणत्या बाबतीमध्ये विशिष्ट अडचणी निर्माण होऊ शकतात, ही संपूर्ण माहिती आपण राशीपत्रिकेनुसार घेत आहोत. शनिदेव वक्री होणं म्हणजे काय हे प्रथम समजून घेऊयात. शनिदेव वक्री होणं म्हणजे ग्रह उलटा चालतो, अशुभ फळे देतो असे अजिबात नाही. वक्री होणं म्हणजे सूर्यमंडळामध्ये जेव्हा शनिदेव परिक्रमण करत असतात तेव्हा त्यांच्या परिक्रमामध्ये जी गती आहे ती थोडीशी संथ होणं, यालाच वक्री अवस्था असं म्हणतात. आणि पृथ्वीपासून आपण जेव्हा शनिदेवांना पाहतो त्यावेळेस शनिदेव थोडेसे उलटे चाललेत असं थोडंसं भासणं, याला सुद्धा आपण वक्री अवस्था असं म्हणतो. मग मूलतः तो ग्रह वक्री होतो त्यावेळेस तो उलटा चालतो का, तर तसं अजिबात नाही, फक्त गती मंद होते, यालाच आपण वक्री अवस्था म्हणतो. शनिदेव जेव्हा वक्री होतात त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट लाभ प्राप्त करून देतात, ते पाठीमागच्या स्थानाचे, अर्थात ज्या स्थानात शनिदेव आहेत त्याच्या मागच्या स्थानाचं सुद्धा फळ तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी वक्र अवस्था शनी महाराजांची शुभ म्हणता येईल. सध्या स्थितीमध्ये तुमच्या पंचमा भावातनं मीन राशीतनं गोचर करत आहेत. आपण राशीपत्रिकेचा अभ्यास करतोय. 12व्या राशीतनं अर्थात मीन राशीतनं पंचमा भावातनं जेव्हा शनिदेव गोचर करतात त्यावेळेस शिक्षणासाठी विशिष्ट संधी उपलब्ध करून देतात. वकील, लॉ या संदर्भातील शिक्षण घेताय तर तुम्हाला विशिष्ट संधीचा काळ निर्माण करून देणारी स्थिती आता शनी महाराजांच्या कृपेने प्राप्त होईल. वास्तूमध्ये, वाहनामध्ये विशिष्ट परिवर्तन, बदल काहीतरी करावा असे काहीसे विचार डोक्यात येऊ शकतात. चतुर्थ स्थान हे मातृसुखाचं आहे, त्यामुळे आईच्या तब्येतीबद्दल विशिष्ट काळजी चिंता तुम्हाला असेल तर ती सुद्धा कमी होऊ शकते. त्याचबरोबर या दरम्यान तुमच्या घरामध्ये मंगलमय एखादा उत्सव, कार्यक्रम, धार्मिक उपासना जास्तीच मोठ्या स्वरूपात घडू शकते, हे सुद्धा फळ तुम्हाला शनी महाराजांच्या कृपेने प्राप्त होऊ शकतं. स्थानातनं मीन राशीतनं शनिदेवांचं गोचर आहे. 5व्या घराचं सुख सुद्धा शनी महाराज तुम्हाला देऊ शकतात जेव्हा ते वक्री होतील. संततीसोबत काही अंशी मतभेद, कलह तुमच्या जीवनात सुरू असतील तर त्यातनं सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकता. तुमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता आणि प्रत्येक गोष्टीला अनुमोदन प्राप्त करून घेऊ शकता. याचबरोबर शिक्षणाचं हे 5वं घर आहे, त्यामुळे शिक्षणासाठी काही तुम्हाला नियोजन करायचं आहे. काहीतरी शिकायचं राहून गेले, आता ते शिक्षण मला पूर्ण करायचे असे विचार येणं आणि त्या माध्यमातून ऍडमिशन पर्यंतची प्रोसेस होणं, या सगळ्या गोष्टी शुभ प्रमाणात घडून देण्यासाठी शनी महाराजांची कृपा आता या दरम्यान घडेल. शनी महाराजांची तृतीय दृष्टी सप्तम स्थानावर येईल, त्यामुळे जोडीदाराचं सौख्य आणि त्याचबरोबर वास्तू आणि वाहन खरेदी विक्री संदर्भातील तुमची कामे असतील किंवा कुठलाही महिला गृह उद्योग तुम्ही करताय तर महिला वर्गांना विशेष सांगू इच्छिते, तुमच्यासाठी अतिशय शुभ संधीचा काळ या शनी महाराजांच्या कृपेने आहे. खाद्यपदार्थासंदर्भातील व्यवसाय, त्याचबरोबर कागद, कापड, गोड पदार्थासंदर्भातील व्यवसाय तुमचे असतील आणि ते पार्टनरशिप मध्ये तुम्ही सुरू करू इच्छिता, अधिक मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार करू इच्छिता तर नक्की करा. या दरम्यान शुभ स्थिती आहे. त्या दृष्टी जेव्हा सप्तमावर येते त्यावेळेस काही अंशी जोडीदारासोबत मतभेद हे वाढतात. हे अशुभ फळ सुद्धा शनी महाराज देऊ शकतात. मग ज्यावेळेस तुमच्या कुंडलीमध्ये शनिदेव अशुभ स्थितीमध्ये असेल तर निश्चित तुम्हाला हे फळ प्राप्त होऊ शकतं. कमी कसं करायचं आहे, हे अशुभ फळांची तीव्रता आपल्याला कमी कशी करायची असेल तर त्यासाठी आपण विशिष्ट उपासना सांगणार आहोत, नक्की करा. शनिदेवांची सप्तम दृष्टी 11व्या घरावर येते. तुम्ही शेती संदर्भातलं काम करता, तुमची जमीन बागायत असेल तर अशा वर्गाला अतिशय शुभ संकेत या दरम्यान आहेत. त्याचबरोबर रिअल इस्टेट मध्ये तुम्ही काम करता तर तुमच्यासाठी सुद्धा शुभ संकेत आहेत. लाभ प्राप्तीचे शुभ योग आहेत. याबरोबर लाभस्थानावरती जेव्हा शनिदेवांची दृष्टी येते त्यावेळेस परिवर्तनाचे योग घडतात, अर्थात नोकरी, उद्योग, व्यवसायामध्ये काहीतरी परिवर्तन घडण्याचे शुभ संकेत या दरम्यान येऊ शकतात. अर्थात तुमच्या पत्रिकेतील शनिदेव उच्च राशीमध्ये किंवा शुभ स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे. शनिदेवांची दशम दृष्टी जी आहे ती तुमच्या पत्रिकेतील धनस्थानावर येते. आता धनस्थान हे मारक स्थान म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे वाणीवरती नियंत्रण ठेवणं निश्चित गरजेचं आहे, कारण हे वाणीस्थान आहे. बोलण्यातनं समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं जाऊ शकतं आणि त्या माध्यमातून तुमचं रिलेशन खराब होऊ शकतं. हे अशुभ परिणामकारक फळ प्राप्त होऊ नये म्हणून थोडंसं वाणीवरती नियंत्रण ठेवणं ही विशेष सूचना तुमच्यासाठी राहील. कुटुंबातील जबाबदारी या दरम्यान वाढतील. कुटुंबामध्ये एक सदस्य ऍड होऊ शकतो, त्यामुळेच तुम्हाला या दरम्यान तुमच्या संततीच्या विवाहासंदर्भातील कामे हाती घ्यायची असतील, नक्की घ्या.
तुम्ही शेती संदर्भातलं काम करता, तुमची जमीन बागायत असेल तर अशा वर्गाला अतिशय शुभ संकेत या दरम्यान आहेत. याबरोबर लाभस्थानावरती जेव्हा शनिदेवांची दृष्टी येते त्यावेळेस परिवर्तनाचे योग घडतात. अर्थात नोकरी, उद्योग, व्यवसायामध्ये काहीतरी परिवर्तन घडण्याचे शुभ संकेत या दरम्यान येऊ शकतात. अर्थात तुमच्या पत्रिकेतील शनिदेव उच्च राशीमध्ये किंवा शुभ स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे. शनिदेवांची दशम दृष्टी जी आहे ती तुमच्या पत्रिकेतील धनस्थानावर येते. आता धनस्थान हे मारक स्थान म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे वाणीवरती नियंत्रण ठेवणं निश्चित गरजेचं आहे, कारण हे वाणी स्थान आहे. बोलण्यातनं समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं जाऊ शकतं आणि त्या माध्यमातून तुमचं रिलेशन खराब होऊ शकतं. हे अशुभ परिणामकारक फळ प्राप्त होऊ नये म्हणून थोडंसं वाणीवरती नियंत्रण ठेवणं ही विशेष सूचना तुमच्यासाठी राहील. विवाहाच्या कार्यामध्ये गती प्राप्त होईल आणि ते कार्य संपन्नतेकडे जाईल. अर्थात तुम्ही स्वतः वधू किंवा वर आहात आणि तुम्हाला विवाहाच्या कार्यामधल्या अडचणी कमी करायच्या, तर त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली आणि त्याचबरोबर पत्रिकेतील शनिदेवांची स्थिती पाहून घ्या. त्या माध्यमातून उपासनेच्या जोरावरती तुम्ही तुमचं कार्य नक्कीच पूर्ण करून घेऊ शकता, विवाह संपन्न करून घेऊ शकता. आता हे झालं शनी महाराजांचं शुभ परिणामात्मक फळ काय काय मिळणार आहे, अशुभ काय मिळणार आहे हेही समजून घेतलं. आता सगळ्यात महत्वाचे आहे ती उपासना. उपासना करणं का आवश्यक आहे तेही समजून घेऊयात. ज्यावेळेस आपल्या पत्रिकेतील शनी ग्रह जर अशुभ स्थितीमध्ये असतो आणि जेव्हा शनिदेवांची वक्रावस्था सुरू होते त्यावेळेस अशुभ परिणाम मोठ्या स्वरूपात मिळण्यास सुरुवात होते. जीवनामध्ये काही गोष्टी वारंवार घडत जातात आणि त्याचा मानसिक तणाव निर्माण होतो आणि आरोग्यावरती मोठा परिणाम होतो. शुभ परिणाम जास्त मोठ्या स्वरूपात प्राप्त व्हावेत आणि अशुभ परिणामांची तीव्रता कमी व्हावी यासाठी सातत्याने तुम्ही या दरम्यान हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. या उपायाने निश्चित तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. शुभ परिणाम जास्त मोठ्या स्वरूपात प्राप्त व्हावेत आणि